शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। नवी मुंबई मनपा के ऐरोल स्थित मंगल कार्यालय के लोकार्पण कार्यक्रम के दौरान श्रेयवाद के चलते कल एनसीपी और शिवसेना के कार्यकर्ताओं के बीच हुई हाथापाई और विधायक संदीप नाइक पर शिवसेना के कार्यकर्ताओं द्वारा किए गए हमले के खिलाफ लगाई गई 307 और 353 धारा को फिर से पुलिस द्वारा निकाल देने के मामले में आज विधान परिषद के विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे ने विधायक संदीप नाइक और एनसीपी प्रदेश सचिव संजीव नाइक के साथ नवी मुंबई पुलिस आयुक्त संजय कुमार से मुलाकात की। तत्पश्चात पत्रकारों से बात करते हुए विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे ने पुलिस पर सरकार के दबाव में आने के अलावा सत्ताधारियों की चापलूसी करने का उन पर आरोप लगाया। काल नवी मुंबई ऐरोली येथे जी घटना घडली ती लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली। ही नवी मुंबई अशांत करण्याचा प्रयत्न ज्या पक्ष संघटनांनी इथं करायचा चालू केला आहे त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो, हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। आज ज्या घटनेमध्ये काल रात्री आमचे आमदार माननीय संदीप नाईक यांच्या फिर्यादीवरून ज्या गुन्हेगारांवरती 307 353 गुन्हा दाखल झाला की कुठलीही चौकशी न करता 307 आणि 353 सारखे गंभीर कलम कमी करण्याचं काम या कमिशनरांनी या ठिकाणी केलेलं आहे। पोलिसांना जाणीवपूर्वक मला कळालं नाही, मी त्यांना विचारलं की तुम्ही 24 तासाच्या आत कुठलीही चौकशी केली नाही। संदीप नाईकांना पोलिसांचं संरक्षण आहे, जे संरक्षण देणार आहे त्याचं साधं स्टेटमेंटसुद्धा यांनी घेतलं नाही, पण इथं मात्र 353 आणि 307 फक्त व्हिज्युअल्स पाहून या ठिकाणी कमी केला। याच्यात पूर्णपणानं सत्ता पक्षाचा दबाव यांच्यावरती आहे आणि पोलीस आज सत्ता पक्षाचे हुजरे म्हणून या ठिकाणी काम करायला लागले। वहीं की गई शिकायत के तहत न्याय नहीं मिला तो पुलिस आयुक्तालय के सामने आंदोलन का मुंडे ने इशारा भी दिया। नवी मुंबई अशा पद्धतीनं अशांत करायचा प्रयत्न फक्त काही पक्ष संघटनाच करत नाहीत, तर याच्यात पोलीस सुद्धा सहभागी आहे, हे आज या ठिकाणी आल्यानंतर स्पष्ट झालं। पण ज्या घटनेच्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण गंभीर आहोत। या घटनेमध्ये जर आम्ही दिलेल्या फिर्यादीनुसार न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करून याच कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलन करून आम्ही न्याय मिळवून घेणार। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।